धन्यवाद परमेश्वर, तुला एकदा तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. परमेश्वर तू महान आहे. बापा परमेश्वर तुझ्या लेकरांनी तुझी स्तुती आराधना केलेली आहे. तू तुला मान्य आहे. त्यांच्या द्वारे परमेश्वरा तू तुझं गौरव करून घेतलेला आहे. आशीर्वाद वचनासाठी मी प्रार्थना करतो देवा. माझ्या उठाला कंठाला स्पर्श तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी आमच्या निदर्शनास पडाव्या म्हणून परमेश्वरा तर पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वामी हो दे बापा. मी नाही तर माझ्या द्वारे पवित्र आत्मा सर्व मंडळीला बोलावा. वचनाच्याद्वारे सर्वांना लहानशी विनंती आमचं उद्धार त्यांच्या नावात मागतो आहे. देवानाचं सुवर्तमान याचा 9वा अध्याय यामध्ये आपण पाहतो एक आंधळा व्यक्ती तो बरा होतो. त्या आंधळ्या व्यक्तीला काय होतं? डोळे प्रभू येशू ख्रिस्त त्याला देतो. हा आंधळा कसा आहे? काय म्हणाला विशेष? जन्मापासून म्हणजे जो जन्मला होता तेव्हापासूनच तो काय आंधळा आहे. आणि आता तो तरुण झालेला आहे. जर तुम्ही वाचाल तर आपल्याला कळलं की त्याचे आईबाप म्हणाले होते. शास्त्री पुरुषी लोकांनी त्याच्या आईबापाला विचारले, खरंच हा लहानपणापासून आंधळा होता का? ह्याला कसं काय डोळा आले? त्याला जाऊन विचारा, कारण आता तो तरुण झालेला आहे. जे काही उत्तर देईल तो त्याच्यावर आहे. यामध्ये आपण पाहतो की जन्मांध माणूस येशू ख्रिस्ताच्या भरतीस पडला. का दुसरे पडले नाहीत त्यावेळेस? खूप असं म्हणजे असे दंगडे आंधळे खूप होतं. गावी भरलेले होते, कारण मेडिकलचं काही त्यावेळेस जास्त हे नव्हतं. ते आंधळाच येशू ख्रिस्ताच्या दृष्टीस पडलेला आहे म्हणते. आणि त्या आंधळ्याला येशू ख्रिस्ताने एक अद्भुतरित्या त्याला दृष्टी दिलेली आहे. काय केलेला येशू ख्रिस्ताने सर्वांना माहित आहे. चिखलानं बघा किती वचनामध्ये म्हणलेलं आहे ते 6व्या वचन. 6 वचन वाचा. असे बोलून तो पृथ्वीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला. पहा कसं त्याने बरं केलेलं आहे. आपल्या थुंकीवर ते चिखल घेऊन त्याच्या डोळ्यात कसं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या तऱ्हेने काय लोकांना बरं करतो. त्याला म्हटलं त्याच्याकडे एवढंच सामर्थ्य होत आहे की तो फक्त बोलला तरी बरं झाला. पण येशू ख्रिस्ताने इथे लोकांना कृती करून दाखवलेली आहे. तर आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचा जर चमत्कार जर घडवायचा असेल तर आम्हाला काहीतरी कृती करावी लागणार आहे. आम्हाला पण सुद्धा काहीतरी एफर्ट्स लावावे लागणार आहे. चमत्कार बसून होत नाही. आशीर्वाद फक्त बसून येत नाही. येशू ख्रिस्तानं त्या मनुष्याला ओळख केली, त्याला डोळे दिले आणि त्या मनुष्याच्या जीवनामध्ये एक साक्ष झालेली आहे. खूप सुंदर साक्ष आहे. पाहतो वचन 25 मध्ये त्याने म्हटलेलं आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते. ही त्या
आंधळ्या मनुष्याची, आता आंधळा म्हणू शकत नाही, आता त्याला डोळे आलेले आहेत, त्या मनुष्याची साक्ष आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय सांगतो? हे तर शारीरिक डोळे होते. तो आंधळा माणूस येशू ख्रिस्ताने त्याला डोळे दिले, बरा झाला, जगला, मरून गेला. शरीर, मातीचं शरीर हे मातीत गेला. आमचे आत्मिक डोळे आंधळे आहेत का, हे आज आम्हाला स्वतःला परीक्षण करायचं, आत्मपरीक्षण करायचं, प्रश्न विचारायचं. खरोखर डोळस आहे का आत्मिक दृष्टी? माझ्या जीवनामध्ये साक्ष आहे का? साक्ष म्हणजे काय प्रियानो? देवाने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं याचं एक प्रतीक आहे की तुम्ही मंडळी पुढे आणि तुमच्या जीवनाच्या द्वारे तुम्ही कसं वागता, काय नाही, याद्वारे साक्ष इतरांना द्या. आंधळ्या मनुष्यानं आपण पाहतो की त्याच्या जीवनातील त्यांनी महान साक्ष दिलेली आहे की आय वॉज ब्लाइंड बट आय नाउ सी. मी आंधळा होतो, आता मी पाहू शकतो, बघू शकतो. आमच्या सेमिनारमध्ये आम्हाला आंधळ्यांच्या शाळेमध्ये एक ट्रिप घेऊन गेलो. ट्रिप म्हणण्यापेक्षा एक असाइनमेंट असतं की आंधळ्या लोकांचे काय काय प्रॉब्लेम्स असतात तुम्ही जाणून त्याच्यावर तुम्ही काय करा, एक असाइनमेंट तयार करून प्रेझेंटेशन द्यायचं असतं. तर आंधळ्या लोकांच्या जीवनामध्ये काय चालतं, काय नाही, आम्ही तिथं पूर्ण दिवसभर राहून त्यांना प्रश्न केले. जीवनचर्या कसं आहे, दिनचर्या कशी आहे, या सर्व गोष्टींची आम्ही अभ्यास केला. आणि सर्व अभ्यास करते वेळेस खरोखर त्यांच्या जीवनामध्ये ते किती अंधारात चालतात, त्यांच्याकडे प्रकाश नाही. शारीरिक बोलतो मी, शारीरिक दृष्ट्या बोलतो की त्यांच्या जीवनात प्रकाश नाही, जसं आम्ही पाहू शकतो. आणि काही काही लोकांना कलर ब्लाइंडनेस असतं, फक्त अंधुक एकच कलर दिसतो त्यांना. काही काही लोक आहेत पर्सेंटेज वाईज त्यांना दिसतात अंधुक, थोडं 70, 50, 60. आम्ही त्यावेळेस मला असं वाटलं खरोखर देवाने किती मला माझ्यावर उपकार केलेले आहेत, परमेश्वरा माझ्या डोळे चांगले. खरोखर आम्ही त्या देवाला किती धन्यवाद देतो का. त्यावेळेस आम्ही त्यांची परिस्थिती ओळखू, त्यांचा अभ्यास करू आंधळ्या लोकांचा. त्यावेळेस आम्हाला कळत की मला देवाला किती युनिक रित्या बनवलेलं आहे. मग जेव्हा बनवलंय फक्त मी धन्यवाद तोंडाला दिलं तर चालेल नाही. प्रियानो, कृतीच्या द्वारे, समर्पणाच्या द्वारे आम्हाला आमचा ख्रिस्त आहे तो आम्हाला एक्सेप्ट करतो. साक्ष असणं आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. तुमच्या जवळ देवाचं गौरव करण्यासाठी खरोखर साक्ष आहे का, ज्याद्वारे तुमचं गौरव नाही. साक्ष काय करतात लोक, मिसलीड करतात. आजकाल माझं डोकं दुखत होतं, मी प्रार्थना केली, मला चांगलं वाटलं, ती ही साक्ष नाही. तुमच्या जीवनाचं परिवर्तन हे साक्ष आहे. जे शरीर आहे मातीचं आहे, मातीत जाणार आहे, त्याच्यामध्ये एक आत्मा देवाने गुंतलेला आहे, तो खूप बलवान आहे. त्याला आम्हाला वाचवायचे. आणि हे कधी वाचू शकतो, ज्यावेळेस आमच्या शरीरामध्ये प्राण आहे, रक्त आहे, जीव आहे, तोपर्यंत वाचू शकतो. एक वेळी जीव गेला इकडला माणूस इकडे येऊ शकत नाही, इकडला माणूस इकडे येऊ. सर्वांना माहित आहे लाजारसची गोष्ट. म्हणून या जीवनामध्ये आहोत तोपर्यंत तारण साधून घ्या म्हटलेलं आहे, आमचं वचन म्हणलेलं आहे. वेळ आहे तोपर्यंत तारण साधून घ्या, कारण प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस जवळ आहे. ज्या ज्या आमच्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे सर्व आम्ही वाचत आहोत, बघत आहोत. हे चिन्ह आहे.
संकेत आहे की आम्ही सावध असलं पाहिजे. देवाच्या गौरवाचं साक्ष आमच्या जीवनामध्ये असणं खूप जरुरी आहे. म्हणून प्रियानो, साक्ष जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला एक्सेप्ट करतो, ग्रहण करतो, परिधान करतो, त्यावेळेस आम्ही इतरांसाठी काय होतो, एक सुवार्तेचं माध्यम होतो. इतरांपर्यंत आमच्याद्वारे सुवार्ता जाते. हा मनुष्य कोण आहे? हा ख्रिस्ती आहे. हा कधी उद्धव बोलत नाही, हा कधी व्यसन करत नाही, हा कधी नम्र आहे. हा कोण आहे? येशू ख्रिस्ताला मानतो. ही काय झाली? सुवार्ता झाली. हालेलुया. आमच्याद्वारे इतर लोक म्हटले पाहिजे की हा ख्रिस्ताचा माणूस. कारण परमेश्वराने तुम्हाला या जगातून निवडलेलं आहे. तुम्ही जगाचे नाहीत असं म्हणलेलं आहे. तुम्ही या जगाचे नाही, तर तुम्ही बोल देऊन तुमच्यावर तुमचा अधिकार नाही. म्हणून प्रियानो, स्वतःची जी साक्ष आहे, या साक्षीच्या द्वारे आम्ही इतरांना वर्तमान सांगतो. ख्रिस्त आमच्यामधून प्रकट होतो. आणि ख्रिस्त काय म्हणलेला आहे? मी प्रकाश आहे, माझा प्रकाश मी तुम्हाला देतो. तुम्ही काय? जगाचे प्रकाश आहे. यस. प्रियानो, आम्ही काय जीवन जगतो? आज आम्हाला वचन आज प्रश्न करत आहे. आणि खरोखर आम्ही जगत आहोत का त्याच्या वचनाप्रमाणे, त्याने लावून दिलेल्या नियमांप्रमाणे आम्ही जगत आहोत का? आज आम्हाला प्रश्न करायचा. येशू ख्रिस्ताच्या शिष्याने सुद्धा साक्ष दिलेली आहे. खूप सुंदर साक्ष आपण पाहतो की मत्ती सुवर्तमान त्याचा 16वा अध्याय. मत्ती सुवर्तमान याचा 16वा अध्याय काढा. यामध्ये येशू ख्रिस्त स्वतः आपला शिष्य जो पेत्र आहे, त्या पेत्राला विचारत आहे. 13 पासून वाचा बरं 20 पर्यंत. नंतर फिलिपाच्या कैसरिया कडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला तो कोण म्हणून म्हणतात? तो कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मिया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? सिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, सिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्यांनी शिष्यात निपसून सांगितले, मी ख्रिस्त आहे, ते कोणालाही सांगू नका. आमेन. हा प्रियानो, येशू ख्रिस्तांचं आणि त्याच्या शिष्यांचं सुंदरसं हे पॅसेज आपल्याला इथं वाचायला भेटलेलं आहे. स्वतः येशू ख्रिस्त विचारलेलं आहे आपल्या शिष्यांना. शिष्य त्याच्यासोबत अहोरात्र रात्रंदिवस राहतो. त्यांना विचारलेलं आहे की बाबा, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? माझ्याबद्दल इतर लोक काय म्हणतात? ती कोण आहे? जादूगार आहे, फ्रॉड आहे, दुष्ट आहे, कपटी आहे, त्याला जाणून घ्यायचे. येशू त्याला जाणून घ्यायचे. तर त्यांच्यातील एका शिष्याने काय म्हणलेलं आहे, योहानाने काय म्हणलेलं आहे की तुला एलिया म्हणतात, इर्मिया, संदेष्टा, नबी आहेत, असे या सर्व प्रकारे असं लोक तुझ्याबद्दल बोलतात. पण आता येतो सिमोन पेत्राने इथं काय म्हणलेलं आहे
तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? हे लोकांचं झालं, पण आता माझे शिष्य माझ्यासोबत राहणारे, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोण आहे? तर त्याच्यामधून एक शिमोन पेत्र नावाचा जो मुख्य प्रेषित म्हटलेला आहे, त्या सगळ्यांतून मुख्य होता, मॉनिटर जसा असतो शाळेमध्ये तसा तो होता. त्यानं म्हटलेला आहे, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तर आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. ही साक्ष आहे पेत्राची. येशू ख्रिस्ताबद्दल काय शिमोन पेत्र इथं काय विचार करतो? तुम्ही जिवंत देवाची, यू आर लिव्हिंग गॉड, गॉड सन. खरोखर प्रियानो, आम्ही येशू ख्रिस्ताबद्दल काय म्हणून ओळखतो? फक्त आमच्या जीवनामध्ये फक्त सुख, तुमच्या जीवनामध्ये चंगाई, ह्याबद्दलच येशू ख्रिस्ताला मर्यादित ठेवलं आहोत का? तर त्याच्या पलीकडे सुद्धा काही आहे येशू ख्रिस्ताबद्दल. खरोखर आज हे वचन तुम्हाला प्रश्न करू इच्छितो की आज तुमच्या आत्म्याचं तुम्ही आत्मपरीक्षण करा की मी येशू ख्रिस्ताला काय म्हणून ओळखतो. आज स्वतःला तुम्ही प्रश्न करा, माझ्यासाठी येशू ख्रिस्त कोण आहे? त्यानो संत पेत्र याने साक्ष दिलं की आमची जो माझा ख्रिस्त आहे तो जिवंत देवाचा पुत्र आहे. याची साक्ष आमची साक्ष असली पाहिजे. संत पेत्राची साक्ष आमची सुद्धा साक्ष असली पाहिजे. म्हणूनच त्यावेळेसच आपण त्याचे डिसायपल्स म्हणजे अनुयायी, शिष्य म्हणून ओळखल्या जातो. अन्यथा वी आर वेस्टिंग टाइम हिअर. आम्ही आमचा वेळ वाया घालत आहोत. म्हणून प्रियानो, ख्रिस्ती जगतामध्ये वेगवेगळ्या चर्चेस मध्ये असे ख्रिस्ती लोक आहेत, व्यक्तिमत्व म्हणून आपण त्याला. आज ते 3 प्रकारचे व्यक्तिमत्व आज आपण पाहणार आहोत. अशा प्रकारचे ख्रिस्ती लोक जगत आहेत. सर्वप्रथम चांगले कार्य करणारे, गुड वर्कर्स. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 7वं वचन काढा. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 17 मग तो निघून 17 ते 22. वाटेस लागणार. तोच एकाने धावत येऊन त्याच्या पुढे बुके टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सर्वकालिक जीवन हे वचन मिळवण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतो? एक जो देवा वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञात आहेच. खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठगू नकोस, आपला बाप व आपली आई यांचा मान कर. त्याने त्याला उत्तर दिली, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून त्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्यांनी प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एक गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि चल, वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येईल. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. आता हा तरुण व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे गेलेला आहे. मला म्हटलेला आहे, मला सार्वकालिक जीवन पाहिजे.
जे कधी न संपणार, न मिटणार, न कोमेजणार असं जीवन, या जीवनासाठी काय करू? येशू ख्रिस्ताला म्हटलेलं, त्याला म्हटलेलं आहे की तू असं असं कर, आज्ञा पाळ म्हणलेलं आहे. ते सर्व केलेलं आहे, त्याने सर्व आज्ञा त्याने पाळलेल्या आहे. चांगलं काम करणारा व्यक्ती, हा, त्यांनी सर्व आज्ञा पाळलेल्या आहेत प्रियानो. आणि आपण पाहतो येशूने ते सर्व विकून टाक म्हटलेलं आहे आणि चल माझ्या मागे. आपण वाचतो त्याचं तोंड उतरलं म्हणजे काय म्हणाल आहे, त्याचं तोंड उतरून गेलं आणि तो, कारण तो श्रीमंत होता नमूद केलेला आहे. यानो आज आपण मटेरियलिस्टिक न घेता या गोष्टीला स्पिरिच्युअली जेव्हा घेऊ, आध्यात्मिक दृष्ट्याने जेव्हा घेऊ, आमचं सर्व जे काही ते विकून टाक म्हटलेलं आहे. समर्पण, टोटल सरेंडर, पूर्ण समर्पण आम्ही येशू ख्रिस्ताला केल्यावरच आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं. फक्त संडेला येऊन वर्षिप करणं, दान धर्म करणं, चर्च फंड देणं, या सर्व गोष्टी तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाऊ शकत नाही. मला संपूर्ण समर्पण करणं हे खूप खूप महत्वाचं आहे. या गोष्टी आम्हाला त्या पवित्रतेमध्ये चालवतात. चर्चला येणं आम्हाला या संगती प्राप्त होती, ज्यामुळे आम्ही त्या पावित्र्यामध्ये, होलीनेस मध्ये आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्याच्या वचनावर पावलावर पाऊल ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेव्हा आम्ही या एकत्र येतो. येशू ख्रिस्ताने आम्हाला जी शिकवण दिलेली आहे, जे गरजवंत आहेत त्यांना मदत करा, म्हणून आम्ही दान टाकतो. देवाच्या राज्याची वाढ होण्यासाठी, त्याची सुवार्थाची वाढ व्हावी म्हणून आम्ही या देवाच्या राज्यात मध्ये थोडं सहभागी झालो. म्हणून प्रियानो, हा जो व्यक्ती आहे त्याने सोडून दिलेला आहे, त्याचं तोंड उतरलं आणि तो काय केलेला आहे, निघून गेलेला आहे. अशा प्रकारचे पुष्कळ चर्च मध्ये लोक आहेत. या तरुणाप्रमाणे ते सर्व कार्यक्रमात भाग घेतात, काय म्हणलेलं आहे तर सर्व कार्यक्रमात भाग घेतात. पण जर चर्च मध्ये काय अडचण आली, प्रॉब्लेम जर आला की स्वतःला यापासून चांगलं काम करतात. पण चर्चच्या कामासाठी काही करावायचं आहे, प्रोग्रेस काय हे आहे, प्रोग्राम आहे, त्याची उन्नती आहे, तर त्यावेळेस त्यांचं आपलं पायचा पाय घेऊन निघून जातात तरुण मुलाचा. अशा प्रकारे ख्रिस्ती जो आहे तो स्वतःचा धार्मिकपणा इतरांना दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. जेव्हा मूळ वेळ येते, कार्याची वेळ येते, त्यावेळेस तो पळून जातो. बरं करण्याचं येतं, ते सर्व चर्च कार्यक्रम, ऍक्टिव्हिटी सगळं होतं, पण त्यांच्याकडे बायबल वाचण्यासाठी वेळ नाही. प्रार्थना करण्यासाठी कुटुंबाला, आपल्या लेकरांना घेऊन आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन प्रार्थनेची शिस्त लावण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. चांगले कार्य करणारे असे जर करणारे आहेत, घरामध्ये त्यांना बायबल वाचायचा वेळ नाही, लेकरांना शिस्त लावण्याची वेळ नाही, अशी जातील का होतो ना? तुमच्याकडून उत्तर आहे. दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती बहुत आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये पुष्कळ आहे, सगळ्या चर्चेस मध्ये आहे. हे आपलं चर्च म्हणत नाही, सर्व चर्चेस मध्ये आहे. गोड बोलणारे लोक, असे स्वीट टॉकर्स. असाच एक व्यक्ती येशू ख्रिस्ताला भेटला, गोड बोलणारा. दुःख शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 57 वचन काढा. बघा, गोड बोलणारे लोक.
व अध्याय 57. तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणी एकाने त्याला म्हटले, गुरुजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईल. येशू ओके, बस. काय म्हणलेलं आहे बघा, एक व्यक्ती भेटला येशू ख्रिस्ताला. मी जिथे जी कुठे जाईल तिथे येईल म्हणे. तुमच्या मागे मी येईल. गोड बोलणारा व्यक्ती, आपण जिथे कुठे जाल तिथे तुमच्या मागे येईल. आपण सुद्धा असं कधीतरी बोलतो, परमेश्वरा तू सांग मी काम करतो करून. हा? ज्या व्यक्तीला येशूच्या मागे जायची इच्छा होती ती त्याने येशूला व्यक्त केली, परंतु बघा काय म्हणाला आहे, वेळ आली त्या समय तो निघून गेला, नाहीसा झाला. जर समोर जर वाचा, तुम्ही वाचा समोर. येशू त्याला म्हणाला, खोपरास डोळे व आकाशातल्या पाखरास घरते आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकवयास ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटलं, माझ्या मागे ये. परंतु तो त्याला म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरवायला जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसाचा निरोप देऊ दे. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यात उपयोगी नाही. हा पियानो असे वेगवेगळे 2-3 व्यक्ती आहेत त्यामध्ये. माझ्या तुमच्या मागे येईल, तू मागे येईल, तू म्हणतेल्या गोष्टी. पण ते वेगवेगळे सबब कारण दाखवून त्याच्या मागे आलेले नाही. मंडळीमध्ये पण असे चर्चमध्ये सुद्धा अशी व्यक्ती आहेत, असतातच, आढळतात. ते इतके गोड बोलतात की जणू त्यांच्या तोंडामधून मध वाहत आहे, टपकत आहे, असं स्वीट टॉकर्स. पण तो जेव्हा मंडळीत काही भांडण झाले, क्रायसिस झाले, काही लिगली काही इश्यू आले, त्यावेळेस अडचण आली, प्रगतीचं काम जर आलं, ही प्रगती नाही बरं, डेव्हलपमेंटचं जर काम आलं तर त्यावेळेस ते काय हळूच फंड जमा करायचा आहे आपल्याला. चर्च फंड आपण खूप लोकांनी भरलेले नाही. तसंच चालेल आपलं. देवाचं कार्य जर करायचं असेल तर उगं प्रार्थनेनं होत नाही, त्याला फायनान्स लागतो. फायनान्स चर्च फंड भरणं तुम्हाला जिम्मेदारी दिली. वर्षाचं पूर्ण क्लिअर करा. हंगामाचं सणाचं कोण कोण बाकी आहे देणं ते देऊन टाका. ठेवू नका ओझ, देवाचं ओझ ठेवू नका. चर्चच्या भांडारामध्ये द्या. जेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचं प्रतिफळ 100% नाही. म्हणून प्रियांनो, आम्हाला गोड बोलणारे नको, कार्य करणारे आतले पाहिजे. आम्हाला पहिली व्यक्ती काय चांगले काम करणारे नको, त्यांचा टोटल सरेंडर पाहिजे, आम्हाला समर्पण पाहिजे. शेवटची व्यक्ती आपण पाहू, आपल्या या ख्रिस्ती समाजामध्ये सर्वत्र भेटणार, खूप कमी भेटणारे असं म्हणतो, पश्चातापी विश्वास. व्यक्ती कोण आहे? रिपेंटंट बिलीव्हर. ते पश्चाताप देवाच्या हृदयाजवळ, देवाच्या हृदयामध्ये जागा मिळवण्यासाठी पश्चाताप काय आहे? चावी आहे. जर देवाच्या हृदयात जायचं असेल आम्हाला, रिपेंटन्स काय चावी आहे, की आहे. आम्ही देवाचं मन ओळखू शकत नाही. देवाचं मन ओळखू शकतो का? आम्ही ओळखू शकत नाही. परंतु पश्चातापाच्या द्वारे आम्ही देवाला बदलू शकतो. त्याचं मन जर पश्चाताप केला तर त्याचं मन, देवाचं मन बदला.
मला तो क्षमा करणार. किती जण मान्य करतात ती गोष्ट, बरोबर. आम्ही देवाचं मन तर ओळखू शकत नाही, पण जेव्हा आम्ही पश्चाताप करू तर त्याचं मन बदल, आमच्याबद्दल कृपा भीती त्याच्या मनामध्ये येईल. तो आम्हाला आशीर्वाद देईल. म्हणून प्रियानो, बायबलमध्ये पुष्कळ अशी उदाहरणं आहेत. सर्वात चांगलं उदाहरण जक्कई, हिंगणा मनुष्य होता. काढा लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय, 19th chapter verse 8. त्याने येरुवेत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता, तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कौतुक करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराण्याला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेला शोधावयास व तारावयास आला आहे. आमेन, आमेन, आमेन. पहा प्रियानो, हे सुंदरसं उदाहरण पश्चातापी अंतःकरणाचं आपल्याला या जक्कईच्या जीवनावरून आपल्याला पाहायला मिळतं. खरोखर जक्कई हा टॅक्स कलेक्टर होता, टॅक्स जमा करत होता, त्याला कशाची कमी नाही. पण तो शारीरिक दृष्ट्या काय होता? बरोबर. पुष्कळ ख्रिस्ती लोक असे आहेत, फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत, पण स्पिरिच्युअली ठेंगणे आहेत. ज्या फायनान्स, ज्या पैशाचं येशूच्या राज्यामध्ये, त्याच्या कार्यामध्ये त्याचा उपयोग होत नाही, त्या पैशाला कचऱ्यात टाका असं म्हणलेलं जॉन वेस्ली. काय म्हणलेलं आहे? कचऱ्यामध्ये टाकून द्या म्हणेल. जॉन वेस्ली आमचे कोण आहेत? कॅथोलिक चर्चचे संस्थापक. जर त्याचा उपयोग जर तुम्ही कॉंग्रिगेशनच्या ग्रुपसाठी करत नाही तर कसा पैसा डस्टबिनमध्ये टाकून काय? म्हणून प्रियानो, हा जो जक्कई आहे तो एवढा श्रीमंत होता, पण त्याने पश्चाताप केला येशूला पाहून. त्यानं आपलं जीवन परिवर्तन केलेलं आहे, आणि येशू ख्रिस्त त्याच्या घरी आला. आमच्या अंतःकरणात सुद्धा येशू ख्रिस्त येऊ इच्छितो. प्रियानो, तुम्हाला आणि मला नॉक करत आहे, हक्क करत आहे. फक्त आमचे कान बंद झाले, आत्मिक कान बंद. या सर्व जगी गोष्टीमुळे, संसाराच्या सर्व गोष्टीमुळे आम्ही आमचं कान आत्मिक काने बंद केलेलं आहे. येशू ख्रिस्त थांबला आहे तुमच्या हृदयाजवळ, तो ठोकत आहे. आणि हे कधी आम्हाला ऐकून येणार आहे? ज्यावेळेस आम्ही आमचा आत्मा, आमचा जीव आम्ही शांत करू, त्या वचनावर आम्ही केंद्रित करू, त्या ठोस कामावर आमचं लक्ष जेव्हा जाईल त्यावेळेस. आणि विशेष मला त्याच्याहून पलीकडे ज्यावेळेस आम्ही पश्चाताप, रिपेंटन्स करू, त्यावेळेस आम्हाला या येशू ख्रिस्ताचे हात सगळे तेच केलेलं आहे. सगळे त्याला पश्चाताप केला. पापी माणूस आहे, आणि त्याने सर्व कबूल केलेलं आहे. काय त्याची साक्ष आहे? काय म्हणलेलं आहे 8व्या वचनामध्ये? तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, त्याची साक्ष आहे.
जक्कईची साक्ष बघा की प्रभूजी पहा मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाची काही घेतली असेल तर ते चौपट परत करतो. यालाच म्हणतात प्रियानु साक्ष. जेव्हा परमेश्वर तुम्हाला वैयक्तिकरित्या भेटतो तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही प्रभूला पर्सनली जर तुम्ही ओळखू शकत नाही तर तुमच्या प्रार्थना सुद्धा जाणार नाही तिथपर्यंत. याच्या वर जाणार नाही प्रार्थना तुमच्या किंच. देवाचं वचन खूप स्ट्रेट आहे. उधारी तलवार म्हटलेलं आहे देवाचं वचन. आजकालचे असे पुष्कळ टीचर्स लोक आहेत ते ब्लेसिंग मिराकल्स असे कोटिंग करून त्या वचनाला सांगतात. स्ट्रेट सांगत नाही. आमचं देवाचं वचन स्ट्रेट आहे. हे जे प्रॉफिट जे होते जॉन द बॅप्टिस्ट काय म्हणत होता लोकांना अहो सापाच्या पिल्ल्यानं पश्चाताप करा. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो आज परमेश्वर बोलू इच्छितो. मला हात मारू इच्छितो. आज आम्हाला पाहायचं आहे या 3 प्रकारच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्ही कोणत्या व्यक्तिमत्वामधून फिट होतो आहोत. चांगले काम करणारे का गोड बोलणारे का पश्चाताप करणारे आम्ही होणार आहोत. आज आम्हाला पाहायचं. आज आम्हाला ठरवायचं आहे देवाचं गौरव इतर लोकांना आम्हाला आमच्या जीवनाच्या द्वारे साक्षीरूपी जीवनाच्या द्वारे आम्हाला इतरांना सांगायचं आहे. जर कोणी ख्रिस्त वाचून जर जीवन जगत असेल त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त नसेल तर प्रियानो आज दिवस आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला आमंत्रित करा. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताला येऊ द्या. ज्या प्रकारे जक्कईच्या घरी तो गेलेला आहे त्या प्रकारे येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येऊ. आज वेळ आहे. धारण साधून घ्या आणि या सार्वकालिक जीवन ग्रहण करण्यासाठी आम्ही आमचे जीवन समर्पित टोटल सरेंडर गुरु करो. ते वचन सर्वांना समजण्यासाठी ज्याला कान आहे ते ऐकू. पवित्र आत्म्याचं वचन आहे. सर्व समजण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य. आमेन. आमेन. आपण सर्वजण भावूया.